मंडळी, आज आपण आलो आहोत रावेत मधल्या हॉटेल गावकरी थाट मध्ये अगदी शेताच्या जवळ चुलीवरची अस्सल मटण भाकरी खायला. पार्किंगसाठी प्रशस्त व्यवस्था, चप्पल बाहेरच सोडा बर का. इथे टेबल खुर्चीवर बसून जेवा किंवा खाली मांडी घालून बसून जेवा. आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा फोटो. चव एकदम उत्तम, त्यानंतर मॅनेजमेंट पण खूप छान आहे. हॉटेल गावकरी थाट एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वांटिटी. नाच करते काय हॉटेल गावकरी थाट. आळणी भात खूपच कमाल आहे, व्हेरी टेस्टी. सोलकढी बघा बघा मंडळी, इथे तुम्हाला कोळंबी फ्राय, चिकन तंदूर, बोंबील फ्राय असे माशांचे विविध प्रकार, चिकन, मटन, रस्सा, व्हेज सगळं काही एकाच छताखाली अवेलेबल आहे. मटन रस्सा, चिकन रस्सा आणि त्याच्याबरोबर गरमागरम चुलीवरची भाकर. खूप छान टेस्ट आहे. आम्ही ऑलमोस्ट आता 2 वर्षापासून येतोय आणि ते खूप जास्त अमाऊंट मध्ये पीसेस पण प्रोव्हाइड करतात. उत्कृष्ट टेस्ट यांची आणि आम्ही जवळपास 1-2 वर्षापासून येतो इथे. आणि यांची अंडा करी आणि स्पेशल चिकन थाळी खूप फेमस, म्हणजे नक्कीच टेस्ट आहे. आणि गेले 2-3 वर्षापासून आम्ही सहकुटुंब येतो इथे तुम्ही पण नक्की या, तुम्हाला पण नक्की आवडेल गावकरी थाट. तर मंडळी बघा, चुलीवरचा गरम गरम मटन चिकन रस्सा. इथे चिकन रस्सा चुलीवर बनवलाय आणि मगच जेवायला मिळाले. हे बघा, मस्त गरमागरम चुलीवरची भाकर, चिकन, मटन, तांबडा पांढरा रस्सा, बिर्याणी असं सगळं परफेक्ट इथे चुलीवरचं मिळणार आहे. रंग, वास, तिखटपणा सगळं एकदम कसं परफेक्ट. मासवडी रस्सा, या मासवडी रस्सा खायला. ऑथेंटिक गावरान मटन लवर्स या प्लेसला नक्की व्हिजिट करा. आपली रील सेव्ह करा आणि शेअर करा मटन लवर्सला. आता आपली नॉनव्हेजची थाळी म्हणजे स्पेशल मटन थाळी मागवली ती पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता याच्यात काय काय आहे. कोशिंबीर आहे, सोलकढी आहे, थाळी, रस्सा आहे. थाळी पहिल्यांदा मागवली. मासवडी थाळी आलेली आहे. आपण बघितली होती मासवडी गरम गरम कशी करते. ही डाळ आहे, मासवडी रस्सा आहे, मासवडी वेगळी दिली आहे, शेंगण्याची चटणी, लोणचं, ठेचा आणि भाकरी आहे. गावकरी थाटचे ओनर जे आहेत योगेश भोंडवे सर आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला वेळात वेळ काढून घेतलेले आहेत. मला जेवण बनवायचे नॉनव्हेज जेवण बनवायचे. ते माझं 2013 साली फक्त 8 टेबलचं हॉटेल होतं. 8 टेबल पासून सुरुवात केलेली होती. आज 47 टेबलच्या आपलं हॉटेल मोठं केलेलं आहे. अनलिमिटेड जेवण ठेवायचं. आपली पहिली सुरुवात पासून मी अनलिमिटेड जेवण देत आलेलो आहे.